आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीनेही जोरदार तयारी करण्यात येते. राज्यातील राजकारणातील सध्याची राजकीय समीकरणं बदललेली आहेत आणि त्यामुळं आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बळीराम जाधव हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय राहतात. शेतकऱ्यांच्या शेतमालास पालघर ते नवी मुंबई या दरम्यान टोल आकारला जाऊ नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांना, मच्छीमारांना त्यांनी सातत्याने मदत केली आहे. पण सलग 3 वेळा पराभूत झालेले बळीराम जाधव नेमकं कोणत्या 3 कारणांमुळे यावेळी पालघर कसं जिंकू शकतात हे पाहूयात या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून बळीराम जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. समाजातील लहान लहान प्रश्न सोडवण्यासाठी ते झटताना दिसून येतात. त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा, वाड्या पाड्यांवर रस्ते अशी विकास कामे त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाच्या माध्यमातून करून घेतली आहेत. डहाणू नाशिक रेल्वेसाठी प्रयत्न, गॅस पाईपलाईनचे प्रयत्न, आदिवासी वाड्या पाड्यांवर मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठीचे प्रयत्न, मतदारसंघात उद्योग येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्या स्थितीत तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी बाजी मारली. 2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सन 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केलं होतं. राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यानंतर गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप या महाआघाडीने बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली होती. तरीही जाधव यांना शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे ऐन निवडणुकीदरम्यान अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीचं शिट्टी हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं. पक्षाचे उमेदवार चेतन पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसरे उमेदवार बळीराम जाधव यांना शिट्टी चिन्ह मिळणं अपेक्षित होतं. मात्र घटनात्मक पेच निर्माण झाल्यानं निवडणूक आयोगानं शिट्टी चिन्ह गोठवून जाधव यांना रिक्षा हे चिन्ह दिलं होतं. त्यावेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. चिन्ह बदलाचा मोठा फटका जाधव यांना बसला. यामुळे भाजप आणि फडणवीस सरकारवर हितेंद्र ठाकूर प्रचंड नाराज आहेत. बळीराम जाधव पालघर जिंकू शकतात याचं पहिलं कारण म्हणजे राजेंद्र गावित यांच्यावर असणारी मतदारांची नाराजी. गेल्या निवडणुकीवेळी शिवसेना भाजप युती होती. या निवडणुकीवेळीही मोदी लाटेचा पराभव ओसरलेला नव्हता. परिणामी या निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचा उमेदवार निवडून आला. याचाच फटका बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनाही बसला. याशिवाय राजेंद्र गावित हे तत्कालीन खासदार होते. त्याचाही प्रभाव मतदारांवर होताच. पण यावेळी समीकरणं बदलली आहेत. बळीराम जाधव निवडून येण्याचा पहिला फॅक्टर म्हणजे राजेंद्र गावित यांच्यावर असणारी मतदारांची नाराजी. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर, पाणी टंचाई, मत्स्य उत्पादनात झालेली घट, प्रदूषण या मोठ्या समस्या आहेत. जिल्ह्यातून मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यासारखे अनेक मोठे प्रकल्प पालघर जिल्ह्यातच होत आहेत. या प्रकल्पांना स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला आहे. मात्र तरीही मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग आणि बुलेट ट्रेन यांचं भूसंपादन पूर्ण झालंय. आता स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही वाढवण बंदर प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्यानं लोकांमध्ये राजेंद्र गावितांविषयी असंतोष आहे. गावितांना मतदान म्हणजे बुलेट ट्रेन, वाढवण बंदर या प्रकल्पांना समर्थन असा प्रचार होत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य आहे. तर इतर 3 मतदारसंघात राष्ट्रवादी, माकप आणि शिवसेनेचे आहेत. दरम्यान यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक ही शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशी लढवली जाणार आहेत.
बळीराम जाधव पालघरमध्ये निवडून येऊ शकण्याचं दुसरं कारण म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील बोईसर, आमदार क्षितिज ठाकूर नालासोपारा आणि हितेंद्र ठाकूर यांचे वसई इथे निर्विवाद वर्चस्व आहे. सुनील भुसारा हे शरद पवार गट राष्ट्रवादी गटाचे आमदार आहेत, तर श्रीनिवास वनगा हे शिवसेनेचे पालघरचे आमदार आहेत. सुनील भुसारा यांच्या मतदारसंघावर यावेळी हितेंद्र ठाकूर आणि राजेंद्र गावित यांची विशेष नजर असणार आहे. श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीसाठी आणि निवडून आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते, पण त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली आहे. आमदार वनगा यांच्या गटात फूट, सोबतच त्यांच्यावर असलेला नाराज मतदार आणि सोबतच सुनील भुसारा यांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवारच निवडून येईल हे समीकरण निश्चित आहे. 2019 मध्ये गावित 5,15,000 इतकी मतं मिळून विजयी झाले, तर बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली. वंचितचे उमेदवार सुरेश पाडवी यांना 13,728 मतं मिळाली. बळीराम जाधव यांचा 16,000 मतांनी पराभव झाला. वंचितच्या उमेदवाराचा फटका जाधव यांना बसला हे स्पष्ट होतं, पण नोटासाठी तब्बल 29,479 मतं या मतदारसंघात नोंदवली गेली, जी बळीराम जाधवांना विजयी करू शकली असती. राज्यात सर्वात जास्त विक्रमी नोटा मत आदिवासी बहुल पालघर मतदारसंघात झालं. गेल्या 3 निवडणुकात जाधव यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे यावेळी ठाकूर यांच्याकडून नवीन चेहऱ्याला उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करत जाधव यांचा पत्ता कट झाल्यास बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचं नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ शकतं. शिवाय बळीराम जाधव हे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत आले आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही असं मत व्यक्त करणारे जाधव पक्ष देतील तो निर्णय मान्य करून काम करतील अशी चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडे तेवढ्या ताकदीचा उमेदवाराचा अभाव आहे. ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती कामडी यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी त्यांची ताकद ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील. ठाकरे गटानं जर उमेदवार दिला नाही तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. मूळ शिवसेनेत असताना आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातून विस्तव जात नव्हता. हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं वारंवार समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार यांच्याशीही आमदार ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी सुद्धा ठाकूर यांचे जवळचे संबंध आहेत. पण 2019च्या लोकसभा आणि गोठवलेलं चिन्ह आणि बळीराम जाधव यांचा निसटता पराभव या गोष्टी अजूनही हितेंद्र ठाकूर विसरले नाहीत हे नक्की. त्याचप्रमाणे भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं अनेक वेळा समोर आलंय. राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा, त्याचबरोबर माजी आमदार विलास तरे यांची नावं भाजपाकडून लोकसभेसाठी चर्चेत आहेत. शांत, संयमी आणि जनतेमध्ये राहून मतदारांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असलेला राजकारणी अशी ओळख बळीराम जाधव यांची आहे. जाधव आणि हितेंद्र ठाकूर या जोडीला फेविकॉलचा जोड म्हणूनही ओळखलं जातं. हितेंद्र ठाकूर यांचा जाधव यांच्यावर असलेला विश्वासही आणि त्या विश्वासास पात्र होण्याची जाधव यांच्या कामाची शैली आहे आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये जाधव यांचं स्थान अढळ मानलं जातं. जाधव यांच्याकडे संघटन कौशल्य आणि याशिवाय सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच होऊ शकतो. पण दुसरीकडे विद्यमान खासदार राजेंद्र गावित सलग 3ऱ्यांदा पालघरमध्ये वर्चस्वासाठी सज्ज आहेत. तुम्हाला काय वाटतं? पालघरकर यावेळी बळीराम जाधव फॅक्टर निवडून देतील की राजेंद्र गावितांना हॅट्रिक करून देतील? ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.